दोघांची बीजाची शक्ती खूप नाहीये पण तरी गर्भधारणा झाली, अशा केसमध्ये बाळाच्या आरोग्यावर काय काय धोके असू शकतात? क्वालिटी ऑफ स्पर्म आणि क्वालिटी ऑफ ओव्हम असं आपण म्हणू, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली शक्यता म्हणजे गर्भधारणा न होणं. याचं कारण काय की निसर्ग जो आहे ना तो उत्तम गोष्ट तयार करण्यासाठी बसलेला आहे. तो खराब गोष्ट शक्यतो नाही तयार होऊ देत आणि जर तशी शक्यता असेल तर तो डिस्कार्ड करतोय. आणि म्हणून काही वेळेला पहिल्या 3 महिन्यांमध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर अबॉर्शन्स जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ एम्ब्रिओ किंवा ते चांगलं नाहीये तयार झालेलं बाळ म्हणून डिस्कार्ड होतं असं दिसतं. सो त्याच्यामुळे पहिलं तर डिस्कार्ड होणं, त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल बेबीज तयार होणं, त्याच्यानंतर प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज होणं आणि प्रीमॅच्युरिटी आल्यानंतर पुढचं सगळ्याच गोष्टी डिफिकल्ट असतात. सो बेबीला ग्रो करणं, त्याला फीड करणं, एव्हरीथिंग डिफिकल्ट होऊन जातं. सो ह्या गोष्टी असल्यामुळे आधी तयारी केली तर बेटर आहे. आपल्याकडे एक पेशंट आलेली होती, तिच्यामध्ये काय झालेलं माहितीये का, 7 टाइम्स अबॉर्शन झालेलं होतं तिचं. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं तुझी तब्येत तू आता बघ, त्याच्यावर कन्सिव्ह नको करू, पण तिला हवं आहे असं होतं. मग ह्या केसमध्ये काय झालं, आम्ही तिला पंचकर्म आधी तयारी व्यवस्थित करायची, बीज चांगलं करून घ्यायचं आणि मगच कन्सिव्ह करायचं हे सांगितलं. मग त्याप्रमाणे औषधं वगैरे चालू केली आणि त्याच्यानंतर पंचकर्मातल्या पण काही आपण प्रोसिजर्स बस्ती वगैरे करून घेतल्या आणि औषधं वगैरे घेतल्यानंतर कन्सिव्ह झाली. कन्सिव्ह झाल्यावर तिचा फोन आला आनंदून आणि मग 20 वीकची सोनोग्राफी झाली. ते बाळ नॉर्मल होतं, त्याच्यामुळे पुढे प्रेग्नन्सी व्यवस्थित कंटिन्यू केली आणि आज तिचं बाळ माझ्या अंदाजाने 2.5 वर्षाचं आहे. तर अशा केसेस सुद्धा काही त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतात. बीजावरती काम होणं हे महत्वाचं आहे. असं